नमस्कार मंडळी, 28व्या वेलनेस वेनसडेच्या या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गेली 6 महिने आपण वेलनेस वेनसडे करतोय आणि आता आपल्या ठरल्याप्रमाणे आपण दर 15 दिवसातनं एकदा एका बुधवारी वेलनेस वेनसडे करणार आहोत. पण तत्पूर्वी आपण तो विषय डिक्लेअर करणार आहोत की आपण कशावर बोलायचं आहे ते. तसंच याप्रमाणे मागच्या बुधवारी आम्ही आमचा विषय जाहीर केला, दमलेल्या थायरॉइडची कहाणी. आणि अजून एक आपण जो बदल केला तो असा की तुम्ही सगळ्यांनी आम्हाला तुमच्या शंका, तुमचे प्रश्न पाठवायचे आणि त्याची चर्चा या एपिसोडमध्ये आपण करायची. आम्ही असं आव्हान केल्यावरच आम्हाला अतिशय छान प्रतिसाद मिळाला. व्हॉट्सअप मेसेंजर किंवा फेसबुक मेसेंजरवर आम्हाला वेगवेगळ्या लोकांनी अनेक प्रश्न पाठवले आणि जाणवलं खरंच हा विषय बोलणं हे किती गरजेचं आहे. आज समाजाला त्याची गरज आहे आणि म्हणूनच आपण आज बोलूया दमलेल्या थायरॉइडची कहाणी या विषयावर. हे शीर्षक जेव्हा मला शांतनीने सुचवलं की आई आपण थायरॉइडवर बोलू, तेव्हा मला एक केस आठवली. बऱ्याच वर्षापूर्वी एक साधारण ज्येष्ठ भगिनी, म्हणजे साधारण 60च्या घरातल्या असतील, त्या माझ्या क्लिनिकवर आल्या. पाहिलं तर गळ्यासमोर मोठी मोसंबी एवढी गाठ होती. त्यांनी सांगितलं, तशा थोड्याशा अशिक्षित घरातल्या होत्या. त्यांनी सांगितलं डॉक्टरांकडे मी गेले होते. त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला हात सुद्धा लावणार नाही, डायरेक्ट ऑपरेशन टेबलवरच पाहू आणि त्याची तपासणी करू, कारण एवढी मोठी गाठ आहे तर त्याची तपासणी करायला लागेल. त्या म्हणल्या की डॉक्टर मी कशी ऍडमिट होणार आणि कसं ऑपरेशन करून घेणार, घरी माझा नवरा पॅरालिसिसने आजारी आहे, त्याचं करायला कुणी नाही, जर मी हॉस्पिटलमध्ये जाऊन बसले तर मग त्यांचं कोण करणार, आणि म्हणून तुमच्याकडे आले. त्या बाईंना पाहिलं आणि डोळ्यासमोर फक्त एकच आयुर्वेदीय ग्रंथ उभा राहिला, तो म्हणजे माधव निदान, ज्याच्यात गलगंड हा व्याधी सांगितलेला आहे. गळ्याच्या समोरच्या बाजूला मोठी सूज येते आणि त्याला गलगंड म्हणतात. अर्थातच आज आपण ज्याला थायरॉइड म्हणतो, थायरॉइड एनलार्जमेंट, तोच हा गलगंड होय. आणि आयुर्वेदीय पद्धतीने निदान करून आणि त्याची ट्रीटमेंट करून, तुम्हाला खोटं वाटेल, त्या बाईंची मोसंबी एवढी गाठ पूर्णपणे बरी झाली, ती आजतागायत आलेली नाही. हे आश्चर्यच नाही का? आणि त्यामुळे माझा कॉन्फिडन्स थायरॉइडच्या बाबतीत वाढला. त्यानंतर इतके वर्षामध्ये अनेक पेशंट्स ट्रीट केले आणि आपण टेक्स्टबुकमध्ये, म्हणजे मेडिसिनच्या टेक्स्टबुकमध्ये जो काही वर्णन वाचतो किंवा जो काही कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट आपण जी बघतो, त्याच्यापेक्षा खूप काही शिकवणारे अनुभव मला आले. सगळ्यात महत्वाचं, टेक्स्टबुक जसं आपल्याला शिकवतं तसा पेशंट पण आपल्याला शिकवत असतो आणि त्यातनंच आपला एक अँगल घडत असतो. तर हे सगळे अनुभव आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मुळात आजची परिस्थिती काय आहे, आज आजूबाजूला पाहिलं तर अनेक लोकांना, असंख्य लोकांना थायरॉइड आहे असं निदान होतं आणि मग गोळ्या सुरू होतात आणि डॉक्टर सांगतात आता ही गोळी आयुष्यभर घ्यायची आहे. सकाळी उठलात की उपाशी पोटी पहिल्यांदा गोळी घ्यायची आणि नंतर अर्धा तास, 1 तास त्याच्यावर काही खायचं नाही. अनेक व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या ही गोळी घेत असतात, पण चित्र काय दिसतं, हायपोथायरॉइड असतं त्यांना, त्यामुळे जे काही वजन वाढलेलं असतं ते काही गोळी सुरू केली म्हणून आटोक्यात येत नाही. केस गळणं, जे काही केस गळलेले असतात ते कमी होत नाही आणि फक्त रिपोर्ट ट्रीट केला जातो. काही वेळा लक्षणं कमी होतात जर अतिशय तीव्र लक्षणं असली तर, पण प्रत्येक वेळीच ती लक्षणं कमी होतील किंवा बरं वाटेल असं सांगता येत नाही. शिवाय थायरॉइडची गोळी सुरू केली म्हणून वाढलेलं वजन कमी झालं असं बहुतेक वेळा दिसत नाही. त्यासाठी मग हे डाएट करा, हा आहार घ्या, हे घेऊ नका, व्यायाम करा, असे असंख्य सल्ले दिले जातात. तर मंडळी, हा सिनारिओ आहे थायरॉइडचा आणि त्याविषयी आपण आता गप्पांना सुरुवात करूया. येस, आणि अर्थातच त्या संदर्भातला पहिला प्रश्न मी डॉक्टरांना विचारणार आहे, तो म्हणजे आत्ता त्या ज्या म्हणल्या की थायरॉइड ही खूप कॉमन समस्या झालेली आहे,
पण थायरॉइड होतो म्हणजे नक्की काय होतं हे अनेकांना माहीतच नसतो तो होईपर्यंत. म्हणून आता पहिला प्रश्न मी असा विचारतेय, थायरॉइड होतो म्हणजे नक्की काय होतं? हा, हे समजणं खूप महत्वाचं आहे बरं का. मुळात थायरॉइड ही ग्रंथी आपल्या प्रत्येकाच्या शरीरात असते, गळ्यामध्ये समोरच्या बाजूला असते आणि ती अगदी छोटीशी फुलपाखरं एवढी ती ग्रंथी असते. तिचं काम काय, तर ती काही विशिष्ट संप्रेरक म्हणजे हॉर्मोन्स सिक्रेट करते, ज्याला T3 आणि T4 असं म्हटलं जातं. आणि ही T3 T4 हॉर्मोन्स आहेत ना, ती काय करतात, तुमच्या शरीरातल्या बाकीच्या सगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत त्यांचं काम पुढे नेण्याचं, पुश करण्याचं काम करतात. म्हणजे थोडक्यात सांगू का, आपण जे अन्न खातो, जे पचतं, ज्याच्यातून ऊर्जा मिळते, त्या ऊर्जेचा विनियोग कसा करायचा, तो अधिक जास्त फास्ट करायचा का हळूहळू करायचा का नॉर्मल ठेवायचा, हे सगळं त्या T3 T4 वर अवलंबून असतं. पण ह्या T3 T4 ला कंट्रोल करणारी आपलं हेड ऑफिस जे आहे ना, ते ब्रेन मध्ये म्हणजे मेंदूत पिट्युटरी ग्लँड म्हणून जे आहे तिथे असतं. पिट्युटरी ग्लँड थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन म्हणजे TSH हे थायरॉइडच्या रुग्णांना माहिती असेल, ते TSH हे हॉर्मोन सिक्रेट करते आणि थायरॉइड स्टिम्युलेट करते. म्हणजे समजा तुम्हाला जर तुमच्या ऊर्जेचा विनियोग अधिक जास्त करण्याची गरज असेल तर ती पिट्युटरी ग्लँड TSH द्वारे थायरॉइडला आज्ञा देते की आता तुमचं इंजिन वाढवा, इंजिन फास्ट करा. मग T3 T4 जास्त प्रमाणात सिक्रेट होतं आणि मग ऊर्जेचा विनियोग वाढतं. थोडक्यात चयापचय ही जी क्रिया आहे ती वाढते, ज्याला इंग्रजीत मेटाबॉलिझम म्हणतात. आता चयापचयाची क्रिया वाढली किंवा मेटाबॉलिझम फास्ट झालं तर त्याला नॉर्मलाइज करायला हवं ना. मग TSH ची मात्रा कमी होते. पिट्युटरी ग्लँड जी आहे ते TSH हॉर्मोन सिक्रेट करण्याचं प्रमाण कमी करते आणि त्यामुळे परत T3 T4 हे आपल्या आपल्या नॉर्मल याच्यात राहून मग तो सगळा जो काही मेटाबॉलिझम रेट आहे, बेझल मेटाबॉलिक रेट, तो कंट्रोल करतात. म्हणजे जेव्हा जास्त गरज असेल तेव्हा TSH सिक्रेट होणार, ते स्टिम्युलेट करणार, मग T3 T4 ची मात्रा वाढवणार थायरॉइड ग्रंथी. जेव्हा पुरेशी T3 T4 ची मात्रा असेल तेव्हा मग त्यांना थांबवण्यासाठी TSH वाढवणार आणि मग कमी होणार. तसं वाढणं कमी होणं हा जो फीडबॅक मेकॅनिझम आहे त्यानुसार T3 T4 ची मात्रा ठरते आणि थायरॉइडचं कार्य ठरतं. आता जेव्हा आपण म्हणतो मला थायरॉइड आहे म्हणजे काय होतं, त्याला हायपोथायरॉइडिझम असं जनरली म्हटलं जातं. म्हणजे थायरॉइड ग्रंथी तुमची काम कमी करते. मुळातच T3 आणि T4 सिक्रेट करण्याचं जे काही प्रमाण आहे ते कमी होतं. मग त्यामुळे काय करायला लागतं, T3 T4 पुरेसं नाही, म्हणजे पिट्युटरीला थायरॉइडला स्टिम्युलेट करण्याची गरज पडते आणि म्हणून तुमच्या रक्तातली TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोनची लेव्हल वाढते. पण TSH वाढणं याचं कारण T3 आणि T4 हे संप्रेरक किंवा हे हॉर्मोन्स कमी सिक्रेट होणं, म्हणजे थायरॉइडचं काम कमी होणं आणि म्हणून त्याला हायपोथायरॉइड असं म्हटलं जातं. जेव्हा थायरॉइड ग्रंथी T3 T4 खूप जास्त प्रमाणात सिक्रेट करते तेव्हा या फास्ट सुटलेल्या गाडीला थांबवायला पाहिजे. म्हणून मग पिट्युटरी ग्लँड काय करते, TSH सिक्रेशनचं प्रमाण कमी करते. त्यामुळे TSH सिक्रेशन कमी होणं किंवा नॉर्मल पेक्षा त्याची मात्रा कमी होणं हे थायरॉइड जास्त काम करत असल्याचं निदर्शक आहे आणि त्याला म्हणतात हायपरथायरॉइडिझम. असे दोन प्रकार आहेत, हायपरथायरॉइड आणि हायपोथायरॉइड. बहुतेक करून आपल्याला हायपोथायरॉइड हे अधिक जास्त प्रमाणात दिसतं आणि हायपरथायरॉइड त्या मानाने कमी दिसतं. हायपोथायरॉइड आणि हायपरथायरॉइड या दोघांमधला फरक तुम्ही सांगितलात आता. बरोबर. पण ह्यापैकी नक्की काय झालंय आपल्याला हे कसं ओळखणार? अगदी बरोबर. समजा हायपोथायरॉइड असेल तर काय होतं, तर पहिली गोष्ट म्हणजे काहीही कारण नसताना तुमचं वजन वाढतं, थंडी खूप वाजते, सगळ्या तुमच्या शरीरक्रिया आहेत त्या मंदावतात, कॉन्स्टिपेशन होतं, अनेकांचे केस गळतात, थकवा येतो आणि गळ्याभोवती काही जणांच्या गळ्याच्या समोरच्या बाजूला सूज येते, ज्याला गॉयटर असं म्हणतात.
जर हायपरथायरॉइड असेल तर काय होतं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही कारण नसताना वेट कमी होतं, वजन कमी होतं आणि भूक होते खूप, म्हणजे अतिशय जास्त भूक लागणं, ज्याला आपण पूर्वी भस्म्या रोग म्हणायचो ना, की याला भस्म्या झालाय का, एखादा माणूस जर सारखी भूक करत असेल तर म्हणजे हे हायपरथायरॉइडचं लक्षण आहे. खूप जास्त भूक लागणं, सतत खाणं, खा सुटणं आणि तरीही वजन कमी होणं. त्याबरोबर वजन कमी होतच मग मस्क्युलर विकनेस येतो, चिडचिड वाढते, हात थरथरतात किंवा डोळे थोडेसे असे बाहेर आल्यासारखे मोठे बटबटीत दिसायला लागतात, तुमचा हार्ट रेट वाढतो. तर अशी अनेक लक्षणं ही हायपरथायरॉइडची आहेत. आणि अर्थातच त्याची कारणं सुद्धा वेगवेगळी आहेत. ती कुठली ते आपण बघूया. आता सगळ्यात महत्वाचं काय असतं की आयोडीन कमी असणं, आपण हायपोथायरॉइडची कारणं बघू. आयोडीन कमी असणं हे हायपोथायरॉइडचं कारण सांगितलं जातं आणि त्यामुळे काय होतं की त्यामुळे थायरॉइड ग्रंथीचं कार्य मंदावतं. याशिवाय रेडिएशन ट्रीटमेंट किंवा जेनेटिकली काही म्हणजे अनुवंशिकतेने काहींच्या मध्ये थायरॉइडचं काम कमी होतं, अशी विविध कारणं आहेत. आणि हायपरथायरॉइडच्या मागे असं कारण आहे की बरेच वेळेला थायरॉइडला सूज येणं आणि त्यामुळे थायरॉइड एकदम फास्ट काम करायला लागते. तर अशी विविध कारणं हायपोथायरॉइड आणि हायपरथायरॉइडची आहेत. ओके. तुम्ही जे सुरुवातीला गोष्ट सांगितली त्यात गळ्याला सूज येण्याविषयी सांगितलं, हो, ते नक्की केव्हा होतं आणि सगळ्यांना ते सरसकट होतं का? नाही. आता कसं आहे, हायपोथायरॉइड असो किंवा हायपरथायरॉइड असो, सूज ही दोन्हीमध्ये येऊ शकते. थायरॉइडला सूज येण्यामुळे आयदर तिचं कार्य मंदावतं किंवा T3 T4 हे जास्त सिक्रेट होऊन त्याचं कार्य म्हणजे हार्मोन्सचं कार्य हे वाढतं. आता मी जी मगाची केस सांगितली की गळ्याला सूज येणं ही काही लोकांच्या मध्ये दिसते, पण अनेकांमध्ये एस्पेशली हायपोथायरॉइड मध्ये TSH फक्त वाढलेला आहे आणि T3 T4 कमी आहे असं चित्र दिसतं. याला सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम म्हणतात. म्हणजे काय, तर विशेष लक्षणं पण नसतात, गळ्यासमोर सूज पण दिसत नाही, पण हॉर्मोन्सचा हा जो बॅलन्स आहे तो मात्र बिघडतो आणि त्यामुळे हे लक्षण दिसतं. ओके. पण मग ह्यावर उपाय काय, एस्पेशली हायपोथायरॉइडसाठी उपाय काय? ऍक्च्युअली सगळ्यात महत्वाचं, जेव्हा हायपोथायरॉइड दिसतं तेव्हा लगेच गोळी घ्यायचा सल्ला डॉक्टरांकडनं दिला जातो आणि मी मगाशी म्हटलं तसं आयुष्यभर आता गोळी घ्या असं सांगितलं जातं. आयुर्वेदानुसार आहार, विहार, औषधी या तिन्हींनीच कुठल्याही व्याधीची चिकित्सा ही पूर्ण होते. आता सध्या डायटिशियन्स काय सांगतात, हायपोथायरॉइड असेल तर एक त्यांचं एक विशिष्ट सूचना आहे, त्या फक्त मी 1-2 मिनिटात सांगते. डायटिशियन्स म्हणतात की क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स खाऊ नका, म्हणजे कोबी आहे, फ्लॉवर आहे, ब्रोकोली आहे किंवा पालक आहे, यासारख्या गोष्टी तुम्ही खाऊ नका असं डायटिशियन्स म्हणतात. दुसरं काय, सोयाबीनचे प्रॉडक्ट्स खाऊ नका असं एक सांगितलं जातं. तिसरं म्हणजे फायबरचं प्रमाण वाढवा असं सांगतात. मग फायबरचं प्रमाण वाढवण्यासाठी फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, फळं आणि भाज्या भरपूर खा किंवा सेलेनियमचं प्रमाण भरपूर घ्या. सेलेनियम कशात जास्त आहे, तर फिशमध्ये जास्त आहे किंवा नॉनव्हेज काही गोष्टींमध्ये जास्त आहे, अंड्यांमध्ये जास्त आहे, तर हे पदार्थ जास्त खा. प्रोटीन्स जास्त खा, नंतर फ्लॅक्सीड वगैरे हे पदार्थ खा, असा एक साधारण सल्ला दिला जातो. ह्यातनं तुम्हाला जर बरं वाटलं तर उत्तमच आहे. प्रश्न तेव्हा येतो जेव्हा हे सगळं करून सुद्धा तुम्हाला तुमच्या गोळ्या काही बंद होत नाहीत, उलट गोळ्यांची मात्रा वाढत जाते आणि मग तुम्हाला जेव्हा कंटाळा येतो किंवा वैताग येतो तेव्हा खरा प्रश्न सुरू होतो. मग इथे काय करायचं, तर सगळ्यात महत्वाचं आयुर्वेद काय सांगतो हे आपण बघूया. मुळात आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं आपण हायपोथायरॉइड किंवा हायपरथायरॉइडचा विचार केला पाहिजे. म्हणजे काय, तर शेवटी जे काही मी आतापर्यंत पाहिलेत पेशंट, त्यामध्ये एक कफ किंवा पित्त
ह्या 2 प्रकारची लक्षणं साधारण थायरॉइडच्या पेशंट्समध्ये दिसतात. म्हणजे पित्त वाढलेलं असेल तर त्या पद्धतीने लक्षणं दिसतात आणि त्यामुळे थायरॉइड झालेला असतो. ती लक्षणं पाहिली आणि त्याप्रमाणे निदान केलं, त्याप्रमाणे आहार विहार दिला, पथ्य सांगितलं आणि औषधं दिली तर ही लक्षणं पण कमी होतात, थायरॉइडच्या गोळ्यांची मात्रा कमी होते. कफाचं प्राधान्य असेल तर त्या पद्धतीने निदान करून आहार विहार औषधी दिली तर त्यामुळे ती लक्षणं पण कमी होतात, थायरॉइडच्या गोळ्यांची मात्राही कमी होते. पण सगळ्यात महत्वाचं, जर मुळात तुमचं एखाद्या वेळेस जर तुमचं TSH जास्त आलेलं असेल तर सगळ्यांना माझा सल्ला असा आहे की वेट अँड वॉच. लगेच घाईघाईने गोळ्या सुरू करू नका. जर ते 10 पर्यंत असेल तर नक्कीच सुरू करू नका. 3 महिने आहार विहार पथ्य सांभाळा आणि त्यानंतर पुन्हा टेस्ट करा. जर कन्सिस्टंटली हाय असेल तर मात्र ट्रीटमेंट घ्या. दुसरा माझा सल्ला असा असेल की जर तुम्हाला थायरॉइड डिटेक्ट झालं तर घाईनी गोळी सुरू करण्याआधी, म्हणजे ॲलोपॅथिक गोळी सुरू करण्याआधी आणि आयुष्यभर गोळी घेत बसण्याआधी तुम्ही तुमच्या वैद्यांना भेटा. तुमच्या वैद्यांना तुमच्या थायरॉइडचं निदान करू दे की कुठल्या दोषाचं प्राधान्य आहे आणि काय झालेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्या सल्ल्याने तुम्ही औषधं सुरू करा आणि आहार विहार पथ्य सुरू करा. तर अशा प्रकारे आपण हायपोथायरॉइडचा विचार करू शकतो. जर हायपरथायरॉइड असेल तर त्याही बाबतीत हायपरथायरॉइड जरा ट्रीट करायला कुशल असते, पण त्याचीही यशस्वी आयुर्वेदीय चिकित्सा होऊ शकते. आणि त्या हायपरथायरॉइड विषयी मी तुम्हाला अजून एक केस सांगते. खूप वर्षांपूर्वी एक तरुण मुलगा माझ्याकडे आला होता. त्याला हायपरथायरॉइड ही कंडिशन होती आणि काय झालं की त्याला गोळ्या सुरू होत्या, त्याला रेडिओ आयोडीन ट्रीटमेंट दिलेली होती आणि रेडिओ आयोडीन ट्रीटमेंट दिल्यानंतर सुद्धा त्याची थायरॉइड जी आहे ती काम जास्त करत होती. त्यामुळे T3 T4चं प्रमाण वाढलेलं होतं आणि त्यामुळे त्याचं वजन कमी होत होतं, त्याला विविध प्रकारचे प्रॉब्लेम्स येत होते. हीट इंटॉलरन्स, म्हणजे जेव्हा हायपरथायरॉइड असतं ना तेव्हा विशिष्ट लक्षणं असतात की जसं वजन कमी होतं तसं तुम्हाला ऊन किंवा उकाडा किंवा उष्णता सहन होत नाही आणि त्याप्रमाणे त्याला अतिशय जास्त चेहऱ्यावर वगैरे फोड यायचे किंवा अंगात प्रचंड उष्णता व्हायची. आणि गोळी घेऊनही, त्याला गोळी चालू होती, त्याला एंडोक्रायनॉलॉजिस्टची ट्रीटमेंट सुरू होती आणि हे असताना सुद्धा त्याला त्रास होत होता. त्याचा सगळा इतिहास घेतल्यावर एक जाणवलं की त्याला काही उष्ण अशी औषधं पूर्वी दिली गेलेली आहेत आणि ज्याच्यामुळे त्याच्या शरीरावर हा परिणाम झाला. निदान योग्य झालं की मग ट्रीटमेंट पण प्लॅन करायला अवघड नसते. त्या मुलाला व्यवस्थित पथ्य आणि सगळ्यात महत्वाचं इथे आयुर्वेदीय औषधांचं काम चांगलं झालेलं आहे. औषधं व्यवस्थित सुरू करून त्याला हळूहळू त्याची निओमार्केझॉल ही जी गोळी होती ती कमी केली आणि त्यानंतर आयुर्वेदिक औषधं सुद्धा हळूहळू बंद झाली. याला जवळजवळ 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागला. त्यातनं तो मुलगा पूर्ण बरा झाला आणि आज तागायत त्याचे थायरॉइडचे जे काही रिपोर्ट्स आहेत ते नॉर्मल आहेत आणि त्याला पुन्हा गोळीची गरज पडलेली नाही. इथे मला आयुर्वेदीय चिकित्सेला आणि आयुर्वेदीय सिद्धांतांना जास्त अधोरेखित करावंसं वाटतं की आयुर्वेदीय पद्धतीने जर निदान केलं आणि त्याप्रमाणे औषधं निवडून त्यांची योग्य पद्धतीने योजना केली तर हायपरथायरॉइड मधनं सुद्धा सुटका होऊ शकते. त्यानंतर असे कितीतरी पेशंट्स पाहिले गेले आणि त्यांना आपण त्यांची यशस्वी चिकित्सा आयुर्वेदाच्या मदतीने करू शकू. तर अशा प्रकारे हायपरथायरॉइड आणि हायपोथायरॉइड या दोन्हीचा विचार आयुर्वेदीय पद्धतीने करता येतो. आता जर पित्त प्राधान्य असेल तर काय कराल? सगळ्यात महत्वाचं आधी आपण बघूया की कारणं काय असू शकतात. जी काही कारणं मला जाणवली की समजा खूप आंबट खाण्यात असेल तुमच्या किंवा तिखट किंवा मसालेदार खाण्यात असेल किंवा जेवल्या काही जण खूप तिखट तेलकट मसालेदार खातात, आंबट खातात, अगदी घशाला त्रास होईल इतपत किंवा घशाशी येईल इतपत. त्यानंतर तुमचं जेवण झाल्यावर जर सतत बोलणं असेल जेवल्या किंवा जेवल्या तुम्ही जर आडवे होत असाल तर त्यामुळे
पित्त दूषित होऊन किंवा पित्त बिघडून तुम्हाला थायरॉइडचा त्रास काही दिवसांनी किंवा काही वर्षांनी होऊ शकतो. कफचा जो प्रकार आहे म्हणजे कफप्रधान थायरॉइडचा प्रकार, त्याच्यामध्ये बरेच वेळेला असं दिसतं की तुम्ही दही, लस्सी, आईस्क्रीम्स असं खाता किंवा खूप तिखट खाल्ल्यानंतर खूप थंड गोष्टी खायच्या, सतत थंड पेय असं काहीतरी घ्यायचं, तर त्याच्यामुळे सुद्धा हायपोथायरॉइड दिसू शकतं. आणि अशा वेळी ही कारणं आहेत ही दूर करायला लागतात. अजून एक असं निरीक्षण आहे की ज्या व्यक्ती आधी सुरुवातीला अशा उष्ण प्रदेशात राहायच्या आणि नंतर थंड प्रदेशात राहायला गेल्या किंवा मायग्रेटेड आपण जे म्हणतो, बरेच वेळेला भारतीय मुली इथनं अमेरिकेला गेल्या की त्यांच्या मागे थायरॉइड लागतं असं काही जणींमध्ये दिसून येतं. म्हणजे जेव्हा हे मायग्रेशन असतं किंवा हवामान बदल असतो तर अशा वेळी सुद्धा थायरॉइड ग्रंथीचं कार्य हे डिस्टर्ब होऊ शकतं आणि अनेकांना थायरॉइडचं निदान होतं. तर अशा प्रकारे हा विचार करून त्यांना आहार विहारामध्ये बदल सुचवावा लागतो आणि औषधं पण द्यायला लागतात. आता जर पित्त प्राधान्य असेल तर त्यांना सरळ सांगायचं की पहिली गोष्ट म्हणजे तिखट तेलकट मसालेदार बंद करा, त्याऐवजी साधं जेवण घ्या. अगदी भेंडी, दुधी, पडवळ, दोडका, घोसाळ अशा प्रकारच्या भाज्या तूप जिऱ्याची फोडणी टाकून, कढीपत्त्याची फोडणी टाकून, वरनं भरपूर कोथिंबीर घालून अशा भाज्या खा. साधा फुलका, मुगाचं वरण किंवा मुगाची उसळ अशा प्रकारचा जर आहार काही दिवस केला आणि औषधं त्याच्याबरोबर घेतली तर तुम्हाला पित्त प्राधान्य असेल तर त्या थायरॉइडमध्ये उपशम नक्की दिसतो, गोळ्यांचा डोस कमी होतो आणि हळूहळू बंद होतो. कफ प्राधान्य असेल तर मग त्यांना सांगायला लागतं की नाही, सकाळी उठून रोज सुंठ, एक चिमूटभर सुंठ किंवा सुंठ गूळ किंवा चिमूटभर हळद गरम पाण्यात घालून असं तुम्ही सकाळी पाणी घ्या. आहारामध्ये आलं, लसूण अशा विशिष्ट मसाल्यांचा वापर करा. थंड पदार्थ, दही, लस्सी, आईस्क्रीम्स किंवा दुधाचे पदार्थ हे तुर्तास पूर्णतः बंद करा. त्याऐवजी मिरे किंवा सुंठ किंवा पिंपळी, दालचिनी ह्यासारखे मसाले जे आहेत त्याचा वापर जास्त करा. पण मसाल्याचा वापर जास्त करायचा म्हणजे तिखट जास्त वापरायचं असं नाही, तर विशिष्ट मसाले की ज्यांचे औषधी गुणधर्म आहेत असे पदार्थ तुम्ही वापरा. शक्यतो प्यायला गरम पाणी प्या, माठातलं पाणी पिऊ नका, थंड पाणी पिऊ नका, दिवसा झोपू नका, व्यायाम वाढवा आणि पचायला हलका आणि पचनाला सहाय्य करेल असा आहार घ्या. हे जर हायपरथायरॉइडचा विचार केला तर मात्र त्यांना आहार वेगळा सुचवावा लागतो. यामध्ये आहारामध्ये घरचं लोणकढं तूप, लोणी, दूध, नारळ ह्या पदार्थांचा वापर अवश्य करा. या नारळाच्या मध्ये सुद्धा समजा तुम्ही नारळी भात खा किंवा नारळाची बर्फी खा, गुलकंद घ्या, शतावरी घ्या, मोरावळा घ्या, आवळ्याच्या वेगवेगळे जे काही रेसिपीज आहेत त्या घ्या. हायपरथायरॉइडमध्ये याचा नक्की फायदा होतो. तर अशा प्रकारे व्यक्तिनुसार थायरॉइडचा प्रकार, थायरॉइडमध्ये मुख्य कुठल्या दोषाचं प्राधान्य आहे याचा विचार करून तुम्हाला थायरॉइडची ट्रीटमेंट करायला लागते. आत्ता आपल्याला दोन्हीसाठी आहार काय असतो हा प्रश्न आलाच होता. त्याचं उत्तर ओघानी ह्या प्रश्नात तुम्ही कव्हर केलं. तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं असेल तर एक थम्सअप द्या, म्हणजे आम्हाला कळेल की तुमच्या शंकेचं निरसन झालंय. मी पुढचा प्रश्न विचारते. थायरॉइडमुळे इतर काही आरोग्यावर किंवा शरीरावर परिणाम होतात का? होतात ना. म्हणजे सबक्लिनिकल हायपोथायरॉइडिझम जे आहे की विशिष्ट लक्षणं नाहीत पण हॉर्मोन्समध्ये डिस्टर्बन्स आहे. अशांमध्ये बरेच वेळेला काय होतं, कोलेस्ट्रॉल जास्त असण्याची शक्यता असते आणि त्यामुळे त्यांना हार्टचे प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता असते. जसं CCA किंवा कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर आहे, करोनरी आर्टरी डिसीज आहे, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स त्यांना होऊ शकतात. याशिवाय पेरिफेरल न्यूरोपॅथी काहींना होते, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स होतात. माझ्या मते पुढचा प्रश्न जो मी विचारणार आहे तो बहुतांशी सगळ्याच थायरॉइडची गोळी घेणाऱ्यांना पडला असणार आहे की थायरॉइडची गोळी बंद होते का? थायरॉइडची गोळी बंद होते का? होऊ शकते.
अगदी मी म्हणेन सगळ्यांमध्ये नाही, एक 10-15-20% लोकांमध्ये कदाचित होणार नाही, पण अन्य लोकांमध्ये ती बंद होऊ शकते आणि निश्चित होऊ शकते. क्रमाने ती गोळी कमी करायला हवी. एक मी तुम्हाला फक्त केस सांगते. एक पेशंट होता आणि इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाची ट्रीटमेंट त्या घेत होत्या, कारण त्यांना काही झालं तरी प्रेग्नन्सी राहत नव्हती. जेव्हा त्यांचे थायरॉइड हॉर्मोन्स चेक केले तर त्यांना हायपोथायरॉइड असं आढळलं आणि ज्यावेळी ती हायपोथायरॉइड स्टेट ट्रीट केली म्हणजे त्यातनं त्यांना बाहेर काढलं, तेव्हा त्यांना प्रेग्नन्सी राहिली आणि सुखद प्रसूती झाली. तर याचा अर्थ थायरॉइडकडे म्हणजे जरी फारशी लक्षणं नसली तरी दुर्लक्ष करा असं नक्कीच आपण म्हणणार नाही, कारण इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व याचा सुद्धा कारण हायपोथायरॉइड हे असू शकतं आणि त्यामुळे दुर्लक्ष न करता ते योग्य पद्धतीने ट्रीट करणं हे जास्त महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, वजन घटवायचे असेल थायरॉइड मध्ये तर कसे घटवायचे? हा, सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट, तुमच्या थायरॉइड मध्ये तुम्ही पहिलं तुमच्या वैद्यांना भेटा, कुठल्या दोषाचं प्राधान्य ते बघा, त्यानुसार चिकित्सा सुरू करा म्हणजे औषधं सुरू करा. त्याबरोबरच जो मी मगाशी आहार सांगितला तो वैद्यांच्या सल्ल्याने आहार पण सुरू करा. नक्कीच थायरॉइड मध्ये सुद्धा वजन घटू शकतं. डायटिशियन्स ज्या पद्धतीने सल्ले देतात तेही मी तुम्हाला मगाशी सांगितलं, त्याचाही अवलंब करून पाहायला हरकत नाही. पण एक महत्वाचं आहे, जर थायरॉइडकडे दुर्लक्ष केलं तर कुठलीही असो, हायपो असो हायपर असो, यामध्ये ना हाडं तुमची जी आहे ती ठिसूळ होण्याचा खूप धोका असतो आणि हाडं ठिसूळ झाली ज्याला आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणतो, तर त्याच्यामुळे मग फ्रॅक्चर्स वगैरे वाढणं किंवा विकनेस वाढणं या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे थायरॉइड हॉर्मोन्सच्या लेवल्स ज्या आहेत त्या नॉर्मल कशा करता येतील, भले ते आयुर्वेदानी असो किंवा कशानेही, पण त्या करणं हे आवश्यक आहे. म्हणजे वजन घटवण्यासाठी एक्सरसाइज करताना तो कुठल्या प्रकारचा असावा तेही याच्यावरनं लक्षात येईल. खूप हाडांवर जोर येईल किंवा पडून हाडं मोडतील अशा प्रकारचा तो नसावा. बरोबर आहे. येस, पण एक्सरसाइज हा आवश्यक आहे. जर वजन घटवायचं असेल तर एक्सरसाइज आवश्यक आहे, कॅलरी कंट्रोल आवश्यक आहे, हाय फायबर खा, प्रोटीन्स जास्त घ्या, याही गोष्टी आवश्यक आहेतच. पुढचा एक प्रश्न आपल्याला आला आहे, थायरॉइड नॉर्मल होतो किंवा जेव्हा होतो तेव्हा ते कसं कळतं? रेंज काय असते 2 to 5? हा, तर जेव्हा तुम्हाला थायरॉइड नॉर्मल होतो म्हणजे TSH ची व्हॅल्यू ही तुम्ही ब्लड टेस्ट करून बघा, 0.4 to 4.5 ही त्याची रेंज असते. त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर हायपर थायरॉइड झाला, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर हायपोथायरॉइड आहे. मग काय करतात डॉक्टर? TSH जास्त की मग गोळ्यांचा डोस वाढवा, TSH कमी आलं की मग गोळ्यांचा डोस कमी करा. अशा पद्धतीने ते आपल्याला मॉनिटर करायला लागतं. पुढचा प्रश्न असा आहे की थायरॉइडमुळे अग्निमांद्य होतं, बद्धकोष्ठता होते, ड्राय स्किन पण होते, तर त्यावर काही उपाय करता येईल का? नक्कीच आहे. थायरॉइडची ट्रीटमेंट घ्यायची. म्हणजे जर हायपोथायरॉइड असेल तर अग्निमांद्य होतं, तर बद्धकोष्ठता येते, मग अशा वेळी अग्निवृद्धी करणारी औषधं घ्यावी लागतात. कारण थायरॉइडचा जर आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार केला तर अग्निमांद्य, जाठर अग्निमांद्य, धात्वग्निमांद्य अशा प्रकारे अग्निमांद्य प्रधानच हा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे अग्निवर्धन चिकित्सा करावी लागते. मग जसं मी म्हटलं की सकाळी उठल्यावर गरम पाणी प्या, त्यात सुंठ घाला, हळद घाला किंवा काही औषधं आहेत आयुर्वेदातली ती पण अग्नीवर काम करतात आणि या प्रकारे अग्निमांद्य दूर झालं आणि थायरॉइड व्यवस्थित काम करायला लागली की त्यामुळे निर्माण होणारी लक्षणंही दूर होतात. ओके मंडळी, अजून प्रश्न टाका. कोणाला काही शंका असतील तर त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा, म्हणजे मी ते डॉक्टरांना विचारते. अजून एक प्रश्न आलाय आपल्याला, मसल पेन थायरॉइडमुळे होतं का? होतं ना, मस्क्युलर पेन होतं, जॉईंट्स मध्ये पेन होतं, वेगवेगळे जॉईंट्स दुखतात, तर हे थायरॉइडमुळे होऊ शकतं. आणि स्टिफनेस येतो सगळ्यात महत्वाचं. ओके, आपल्याला अजून प्रश्न दिसत नाहीयेत. कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी ते विचारावेत. मी 1-2 मिनिटं थांबते.
जोवर ना प्रश्न येत नाहीयेत मला तोवर आपल्याला ह्या आठवड्यात तब्बल 200 ते 300 पेक्षा जास्त फॉलोअर्स जॉईन झालेले आहेत आणि त्या सगळ्यांचं मी स्वागत करते आपल्या आरोग्य तरंगच्या चॅनलवर. आणि तुमचे प्रश्न आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. युजली फॉर्मॅट असा असतो की आपण दर ऑल्टरनेट बुधवारी आता लाईव्ह जातो आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतो. तर त्या सगळ्या नवीन जॉईन झालेल्या नव्यानी आपली ओळख झालेली असलेल्या सगळ्या व्ह्युअर्सचं मी स्वागत करते. आणि पुढचे जे प्रश्न आलेत ते मी आता डॉक्टरांना विचारते. एकच मिनिट. कॅबेज ब्रोकोली इन थायरॉइड आर नॉट अलाउड. इज इट अ मिथ ऑर ट्रूथ? नाही, हे बरोबर आहे. म्हणजे डायटिशियन्स सांगतात की कॅबेज, ब्रोकोली, स्पिनाच, कॉलीफ्लॉवर हे खाऊ नका. खायचं असेल तर स्टीम करा, म्हणजे थोडंसं ते वाफवा आणि मग खा, पण कच्चं तर नक्कीच खाऊ नका असं डायटिशियन्सचं म्हणणं असतं. आणि ते बरोबर आहे. जर अति उपयोग होत असेल चायनीज किंवा रॉ सॅलड्स या माध्यमातनं तर नक्कीच चुकीचं आहे. ते नक्कीच कमी करायला हवं. उज्जयी प्राणायामाने किती फायदा होतो? कसा करताय, त्याचं टेक्निक तुम्हाला साधलंय का, कन्सिस्टंटली करताय का, योग्य पद्धतीने करताय का, तर नक्कीच फायदा होतो. कारण प्राणायाम आणि थायरॉइड, थायरॉइडवरचे त्याचे परिणाम असेही काही स्टडीज झालेले आहेत आणि त्यात फायदा दिसून आलेला आहे. ओके, अजून मला प्रश्न दिसत नाहीयेत आत्ता. कोणाला प्रश्न असतील? ओके, आलाच. थायरॉइडमुळे तहान कमी लागते का? जर हायपोथायरॉइड असेल तर कमी लागू शकते. कारण सगळंच मंदावतं ना, अग्नी पण मंदावतो, शरीराला जडत्व येतं, शरीरामध्ये सूज येते आणि तहान मंदावू शकते. ओके, आय होप तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील, तुमच्या शंकांचं निरसन झालेलं असेल. जर अजून प्रश्न असतील कुणाला तर तुम्ही जरूर पाठवा. आपण त्या प्रश्नांचा विचार पुढच्या वेलनेस वेनसडे मध्ये नक्की करूया. पण आत्ताही आपल्याकडे प्रश्न आहेत, त्यामुळे मी तो एक शेवटचा प्रश्न घेणार आहे. गोड पदार्थ थायरॉइडमध्ये, हायपोथायरॉइडच्या ट्रीटमेंटमध्ये स्पेसिफिकली शुगर कंट्रोल करा म्हणून सांगतात. अति गोड पदार्थ खाऊ नका किंवा गोड शक्यतो टाळा असं सांगतात. आणि ते बरोबरच आहे. कारण हायपोथायरॉइडमध्ये आधीच तुमचं वजन वाढलेलं असतं, अंगावर सूज असते, सगळ्या क्रिया मंदावलेल्या असतात. याच्यात जर तुम्ही गोड खाल्लं तर नक्कीच ते योग्य नाही. ते अजून वजन वाढवेल आणि तुमचा प्रॉब्लेम वाढवेल. हायपरथायरॉइड असेल तर मात्र तुम्ही थोडंसं गोड खा. म्हणजे एस्पेशली गोड पण सगळं असं नाही, पण नारळ आहे, गुलकंद आहे, मोरावळ आहे, या माध्यमातनं हेल्दी गोड जे आहे ते थोडंसं खा असं आम्ही सांगतो. म्हणजे गोड म्हणजे केक, पेस्ट्रीज, आईस्क्रीम असं गोड नाही. असं नाही, हेल्दी गोड म्हणते मी. आणि हेल्दी गोड हे असतं जसं खजूर आहे किंवा गोड फळं आहेत, नारळ आहे, अशा प्रकारचं गोड. ओके, आणि अजून एक प्रश्न, हाऊ मच इम्पॉर्टंट इज थायरॉइड इन डायबेटिक ट्रीटमेंट और इन डायबिटीज? अगदी चांगला प्रश्न विचारलाय. बरेच वेळेला डायबिटीसच्या पेशंट्समध्ये थायरॉइड पण दिसतं, हायपोथायरॉइडिझम असतं. जसं त्यांचं इन्शुलिन काम करत नाही किंवा कमी प्रमाणात ते स्त्रवतं, त्याप्रमाणे त्यांच्या शरीरात थायरॉइड मधनं T3, T4 ही हॉर्मोन्स एकमेकांशी रिलेशन आहे. म्हणजे थायरॉइड आणि डायबिटीस हे बरेच वेळेला एकत्र नांदतात, भाऊ भाऊ असल्यासारखे. आणि अजून मगाशी जे गोडाचं विचारलं ना, ते मी तुम्हाला एक अजून सांगू इच्छिते की गोड चालेल म्हणजे कुठलंही गोड चालेल असं अजिबात नाहीये हायपर थायरॉइड असलं तरी. हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा. कारण हायपर थायरॉइडच्या पेशंटमध्ये पण जर काही पेशंट्समध्ये असं दिसून येतं की जरा गोड खाल्लं तर अंगावर फोड येतात किंवा उष्णता वाढते. त्यामुळे कुठल्या प्रकारचं गोड हे तुम्ही जरूर समजून घ्या. तर मंडळी, बेसिकली ना कुठलाही आजार हा काही रातोरात होत नाही.
तो चोर पावलांनी आपल्या शरीरात शिरतो आणि मग ठिय्या मांडून बसतो. जसा तो हळूहळू अगदी दबक्या पावलांनी शिरतो तर मग तो बाहेर एका रात्रीत कसा येईल. त्यामुळे तो बाहेर यायला किंवा त्याच्यावर निदान व्हायला सुद्धा तेवढाच वेळ तो घेतो. आपण ना पथ्य करायची वेळ आली की आपल्याला कटकट होते, नाकं मुरडतो अगदी आपण. पण हे पथ्यच जर आपलं आरोग्य मार्गावर आणणारं असेल तर, जर आपण म्हणत असू डिसीज फ्री लाईफ किंवा मेडिसिन फ्री लाईफ ॲज फार ॲज पॉसिबल, तर मग पथ्याशिवाय पर्यायच नाहीये. आपण आजार झाल्यावरच्या ट्रीटमेंटकडे बघतोच आहोत, पण आजार होऊच नाहीयेत म्हणून प्रयत्न केले तर आपली वेळ, पैसा, ऊर्जा तिन्ही वाचेल, नाही का? आपण आजार आपल्याकडे फिरकू न देण्यातच शहाणपण आहे हे जेव्हा म्हणतोय तेव्हा हे खूपच आपल्याला वाटतंय त्यापेक्षा जास्त आशावादी किंवा खूपच आदर्शवादी असं चित्र आहे का खरंच? ते पॉसिबल, ते इझिली अचिवेबल नाहीये का? याचा आज आपण सगळ्यांनीच नक्कीच विचार करायला हवाय. ह्या नोटवर आपण आजचा वेलनेस वेनसडे थांबवणार आहोत. पुढच्या वेलनेस वेनसडेचा विषय पुढच्या बुधवारी आम्ही व्हिडिओच्या मार्फत कळवूच, म्हणजे तुमचे प्रश्न त्याविषयी आम्ही घेऊ शकू. तर आपण एक बुधवार सोडून पुढच्या बुधवारी आपण भेटणार आहोत. तोवर सगळ्यांना शुभरात्री. स्टे हॅपी, स्टे हेल्दी. धन्यवाद.